महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार, ही विचारधारा कशासाठी पाहिजे याचा विचार मनात पक्का झाल्यावर मनात धाडस निर्माण होतं. जेव्हा मेंदूत विचार पक्के होतात तेव्हा मनात धाडस निर्माण होतं. तेव्हा व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची ताकद मनगटात येते. मन, मेंदू, मनगट शाबूत ठेवण्यासाठी मनात विचार पेरणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय. दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या फिडेल या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पाटील, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, संगीता पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं त्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीमाईंची मालिका बंद होते. महात्मा फुलेंचा विचार सांगणारी मालिका बंद होते. एकीकडे 50 खोके एकदम ओके अशी चर्चा होत असताना एक खासदार महात्मा फुलेंचा विचार पोहोचवायचा प्रयत्न करतोय. याचं कारण आपण कोणाला तरी देणं लागतं, ही भावना यामागे आहे. ते म्हणाले, पुढच्या पिढीला चांगले दिवस यावेत म्हणून फार पूर्वी कोणीतरी चांगलं कार्य केलेलं असतं, त्याची गोड फळे पुढच्या पिढीला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर स्वराज्याचं स्वप्न रयतेच्या मनात रुजलं. तात्यांच्या या कार्यक्रमाला आल्यावर लक्षात आलं की हा जो पुरोगामी विचार रुजला पाहिजे. तात्यांचं पुस्तक म्हणजे एका विचारधारेची बांधिलकी आहे. शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा जेव्हा मेंदूत पक्की होते तेव्हा माणूस परिपक्व होतो. मन, मेंदू, मनगट शाबूत ठेवायचा असेल तर हा मनात विचार पेरायला हवा, असं आवाहन त्यांनी केलंय. मिरजेत एसटी बसवर कोयत्याने हल्ला करून चालक आणि वाहकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना महात्मा गांधी पोलिसांनी अत्यंत धाडसाने रंगेहात ताब्यात घेतलंय. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या खुनी हल्ल्यावेळी झालेल्या या झटापटीत पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर गंभीर जखमी झालेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन्ही आरोपींना अटक करून वाहक आणि चालकाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलीस प्रशासनासह सर्व स्तरातून कौतुक होते. बीट मार्शल कोंडिबा सरगर आणि धनंजय घुबडे हे परिसरात गस्त घालत असताना 2 तरुण हातात धारदार कोयता घेऊन एका एसटी बसला अडवून काचा फोडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अब्दुल रहमान अख्तर पटेल आणि त्याचा साथीदार सैफुल्ला अख्तर पटेल यांनी एसटी बस रोखून कंडक्टर महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केलं होतं. तर ड्रायव्हर परमेश्वर सुखदेव लामकाने यांना लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली होती. घटनास्थळाचे गांभीर्य ओळखून कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर आणि धनंजय घुबडे यांनी तात्काळ आरोपींच्या दिशेने धाव घेतली. या झटापटीत आरोपीने कॉन्स्टेबल सरगर यांच्या पोटात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. गंभीर दुखापत झाली असतानाही डगमगून न जाता कॉन्स्टेबल सरगर यांनी अत्यंत धैर्याने दोन्ही शस्त्रास्त्रधारी गुन्हेगारांना जागीच पकडून ठेवून चालक वाहकाची सुटका केली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या मिरज आगारातर्फे पोलिसांचा विशेष सत्कार करण्यात आलाय. सांगलीतील आलदर चौकात आज दुपारी 12च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका विवाहितेचा जागीच चिरडून मृत्यू झालाय, तर पती जखमी झालेत. सविता दीपक चव्हाण असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तिचे पती दीपक प्रकाशराव चव्हाण हे गंभीर जखमी झालेत. दरम्यान या प्रकरणी डंपर चालक महम्मद अफसर याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं. चव्हाण दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून विश्रामबाग भागातून जात होते. आलदर चौकात पाठीमागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला घासून निघाला. यावेळी चालक चव्हाण यांना अंदाज आला नाही, त्यामुळे त्यांचा अपघात झाला. या अपघातात सविता या डंपर खाली पडल्या. त्यांच्या डोक्यावरून डंपरचं चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक चव्हाण हे बाजूला फेकले गेल्याने ते किरकोळ जखमी झालेत.
हा अपघात अत्यंत गजबजलेल्या आलदर चौकात घडल्यामुळे घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी भेट दिली. तातडीने पंचनामा करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान आलदर चौक परिसरात शाळा, महाविद्यालय, मोठा मॉल, व्यापारी संकुल आहेत. या ठिकाणी 24 तास वाहतुकीची कोंडी असते. यापूर्वी या चौकात वाहतूक पोलीस नियुक्त होते. त्यांच्याकडून वाहतूक नियमन केलं जात होतं, परंतु पोलीस नसल्याने रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता चिंचोळा झालाय. त्यामुळे अपघातांची संख्या वाढतीये. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत मिरजेतील पाठक अनाथ आश्रम आणि पाठक वृद्धाश्रम येथे फळे तसेच अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसोबत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरलाय. यावेळी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रशासकीय संचालिका धनश्री चक्रवर्ती, डॉक्टर पॉल मधाळे, नितीन कट्टी, गौरव सबनीस, स्नेहा जाधव यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पदाधिकारी आणि दैनिक वृत्तवेग परिवारातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतलाय. यामध्ये ईशा साठे, अक्षय पुजारी, शुभम देसाई, राजेंद्र कांबळे, गणेश वायदंडे, नितेश मोरे, शरयू बडवे, उत्कर्ष खाडे, शैलेंद्र सकटे यांची उपस्थिती होती. यावेळी पूर्वा गरग, सक्षम ढावरे, विक्रांत लोंढे, मनोज कांबळे, गणेश जाधव, दीपाली कांबळे, अर्जुन लोंढे, किरण काटे, अथर्वा पाटील आदी जण उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आलाय. संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. जत तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक आक्रमक झालेत. जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी राजरोसपणे अवैध जुगार मटका सुरू असून याबाबतचे व्हिडिओ देखील समोर आलेत. तसेच दारू विक्री, अंमली पदार्थांची विक्री व तस्करी, खासगी सावकारी यांसह इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी जत तालुक्यातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आले. जत तालुक्यातील जत शहरासह डफळापूर, कुडनूर, रावळगुंडवाडी, मुचंडी, गुगवाड तसेच इतर अनेक गावांमध्ये अवैध जुगार, मटका, तीन पाणी, अंदर बाहर, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थांची विक्री व तस्करी, खासगी सावकारी तसेच इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या नागरिकांच्या सातत्याने तक्रारी आहेत. या सर्व अवैध व्यवसायांमुळे विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे. अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केलाय. जत तालुक्यातील अवैध धंद्यांचे संपूर्ण जाळे शोधून काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष पोलीस पथक नियुक्त करावे. संशयित ठिकाणी अचानक छापे टाकून कठोर कारवाई करावी. तसेच या अवैध व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करताना कोणत्याही राजकीय अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि ठोस कारवाई करण्यात यावी. जत तालुका अवैध व्यवसायमुक्त, सुरक्षित आणि भयमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली आहे. नागरिकांच्या संयमाची परीक्षा न पाहता या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. जगाला मानवतेचा संदेश देणारे, दया, समता आणि बंधुत्व शिकवणारे इस्लाम धर्म संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सांगली आणि मिरज शहरात जुलूस काढण्यात आला होता. मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त अलोट गर्दीमध्ये निघालेल्या शाही जुलूसने सर्वांचं लक्ष वेधलं. या जुलूसमध्ये बैलगाडी, उंट, घोडे, रिक्षा, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली लहान मुले, तरुण, वृद्ध सहभागी झाले. जागोजागी या भव्य मिरवणुकीचं जंगी स्वागत करून खाद्यपदार्थ आणि थंड पेय वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर उंट आणि घोड्यावर बसलेल्या पारंपरिक वेशभूषेतील लहान मुलांनी सर्वांचं लक्ष वेधलं. कुपवाड येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील पीडित केसरकर कुटुंबाला मदतीचं आवाहन मुस्लिम बांधवांनी केलंय.
सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने मुस्लिम बांधवांना केक आणि पाण्याचं वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम बांधवांना हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। हिंदू मुस्लिम ऐक्य तसेच भाईचारा ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। मिरज शहरात आज ईद ए मिलाद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अय्याजभाई नाईकवाडी यांच्यासह मुस्लिम बांधव पोस्टर घेऊन जुलूसमध्ये सहभागी झाले। या जुलूसची सांगता मीरासाहेब दर्गा येथे करण्यात आली। पैगंबर जयंतीनिमित्त सार्वजनिक प्रार्थना आणि धर्मगुरूंनी संदेश देऊन महाप्रसाद वाटप केला। सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील तासगाव आणि कवठेमंका तालुक्यांमध्ये पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले। अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतातील उभी पिके पाण्याअभावी सुकू लागली असून शेतकरी उपलब्ध साधनांचा वापर करून पिके जगवण्यासाठी धडपडत आहेत। कवठेमंका तालुक्यातील जाखापूर परिसरात मका पिकाला पाण्याची मोठी गरज भासत आहे। पाऊस नसल्याने तसेच विहिरींमध्येही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने काही महिला शेतकरी मका पिकाला युरिया खताची मात्रा देत आहेत। त्यानंतर उपलब्ध होईल त्या पाण्याचा वापर करून पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे। पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले। एकीकडे पावसाने पाठ फिरवली आहे तर दुसरीकडे विहिरी आणि अन्य जलस्रोतांमध्येही पुरेसे पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय। परिसरातून जाणाऱ्या सिंचन योजनांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा आधार घेत शेतकरी उभी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। पेरणी करूनही पावसाने साथ न दिल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे। त्यामुळे आता पूर्व भागातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली असून पाऊस लवकर झाला तरच पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। सांगलीतील जुना धामणी रोडवर कमरेला देशी बनावटीचे पिस्टल लावून फिरणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली। या तरुणांकडून एक पिस्टल, 2 जिवंत काडतुसे असा एकूण 62,000चा मुद्देमाल जप्त केलाय। मधुसूदन महेश मगदूम याला अटक केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कार्यरत आहेत। उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील कर्मचारी रणजित जाधव यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार मधुसूदन मगदूम हा जुना धामणी रस्त्यावर कमरेला पिस्तूल खोचून थांबला असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने परिसरात जाऊन पाहणी केली तेव्हा मधुसूदन मगदूम हा संशयितरित्या थांबलेला दिसला। त्याला ताब्यात घेऊन झडती घेतल्यानंतर देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळले। त्याला पिस्तूल आणि काडतुसासह विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस कर्मचारी अभिजित माळकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक महादेव पवार, कर्मचारी रणजित जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, श्रीधर बागडी, अभिजित माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, केरुबा चव्हाण, सूरज थोरात, विनायक संधी, विजय पाटणकर यांच्या पथकाने केली आहे। नशामुक्ती तसेच गुन्हेगारी मुक्ती सांगलीबरोबर चांगले पोलिसिंग करायचे असेल तर पोलीस अधीक्षकांनी वादग्रस्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ बदली करावी। काही पोलीस अधिकाऱ्यांवर तक्रारीनंतरही कारवाई होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांमागे कोण सुप्रीमो आहे त्यांचं नाव जाहीर करावं असं आवाहन शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केलंय। याबाबत चौगुले म्हणाले, सांगली जिल्ह्यात नशेखोरी वाढली आहे। ड्रग्सचे कारखाने येथे उघडकीस आलेत। नुकतेच 1.5 कोटींचा गांजा सापडला। नशामुक्तीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी रॅली काढली। हे चांगलं पाऊल उचललं गेलं, परंतु दुसऱ्याच दिवशी मिरजेत नशेखोरांनी एसटी वाहक चालकावर चाकूने वार केला। पोलिसिंगसाठी पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरही सुद्धा वार केलाय। पोलीस कर्मचारी कोंडिबा सरगर हे थोडक्यात बचावलेत। हल्ल्यातील जखमींची आम्ही भेट घेतली। नशेखोरांना पकडण्याचं धाडस करणाऱ्या 2 पोलिसांना शौर्य पदक देण्याची मागणी आम्ही अधीक्षक दोशी यांच्याकडे केली आहे। त्याच पाठोपाठ विठा येथे पोलिसांवर हल्ला झाला। संजय नगरमध्ये वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला। चौगुले पुढे म्हणाले, संजय नगरमध्ये दहशत माजवणाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेला। फिर्याद न नोंदवण्यासाठी दबाव आणला। संजय नगरचे प्रभारी अधिकारी नशा करून कर्तव्यावर असतात अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत। खासदार, माजी केंद्रीय मंत्री, नगरसेवक, भाजप महिला नेत्यांनी तक्रार करूनही कारवाई झाली नाही। पोलीस अधीक्षक दोशी यांना चांगलं पोलिसिंग करायचं असेल, नशामुक्ती गुन्हेगारी मुक्ती करायची असेल तर अशा वादग्रस्त अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ बदली केली पाहिजे। नशेखोरांशी लागेबांधे असलेल्या कर्मचाऱ्यांना हटवा। पोलिसांविरुद्ध तक्रार नंतरही कारवाई होत नसेल तर यामागे कोणाचा दबाव आहे त्यांचं नाव जाहीर करावं। वादग्रस्त अधिकारी कर्मचारी यांची बदली केली नाही तर सर्वपक्षीय जनआंदोलन उभं केलं जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय।
रक्षाबंधन निमित्त तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनासोबतच भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. सुमारे 100 विद्यार्थिनींच्या सहभागातून शाडू माती आणि विविध भाजीपाला बियाणांपासून पर्यावरणपूरक राख्या तयार करण्यात आल्या. या राख्यांमध्ये पडवळ, दोडका, भेंडी, पावटा, गवारी, भोपळा या विविध भाज्यांच्या बियांचा वापर करण्यात आलाय. तसेच कापसाच्या धाग्याचा वापर करून या राख्या तयार करण्यात आल्या. रक्षाबंधनानंतर राख्यांमधील बियाणे मातीत रुजवून त्यापासून भाजीपाला पिकवता येणार असल्याने या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या या पर्यावरणपूरक राख्या कोल्हापूर येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांना बांधण्यात आल्या. तसेच देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांना सुद्धा या राख्या पाठवण्यात येणार आहेत. जवानांच्या हातावर राखी बांधून विद्यार्थिनींनी प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी व जवान उपस्थित होते. कला शिक्षक अमोल टकले यांनी मेरी जान मेरा जवान, भारत माता की जय हे आकर्षक सुलेखन साकारून जवानांप्रती आदर व्यक्त केलाय. संगीत शिक्षक निलेश मोहिते यांनी मेरा कर्मा तू आणि मा तुझे सलाम या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण देशभक्तिमय बनवले.